तर मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याचा आणि देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आलाय। सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला आहे। हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे। समुद्राच्या मध्ये उभा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला अजस्त्र लाटांचा मारा झेलत आजही दिमाखात उभा आहे। या किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यामुळे ही अभिमानाची गोष्ट मानली जाते। सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी। पाहूयात। मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे। प्रतापगड असेल, रायगड असेल, राजगड असेल, त्याशिवाय सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग अशा किल्ल्यांचा यात समावेश आहे आणि त्याशिवाय तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याचाही यात समावेश करण्यात आला आहे। एकूणच आपण बघितलं तर गेल्याच वर्षी महाराष्ट्र सरकारकडून या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती आणि आज जर आपण बघितलं तर कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। महाराष्ट्रातल्या 11 किल्ल्यांचा यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे एकूणच आपण बघितलं तर सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा विजयदुर्ग किल्ला असेल, या ठिकाणी पर्यटकांचा जो ओघ आहे तो आपल्याला वाढताना दिसेल। त्याशिवाय महाराष्ट्रातल्या एकूण 11 गड किल्ल्यांचा समावेश झाल्यामुळे ही एक अभिमानाची गोष्टही मानली जाते। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग, मालवण। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।